नमस्ते. नमस्ते. आपलं सर्वप्रथम नाव सांगा. माझं नाव राजू पटेल. रोशन ज्वेलर्स वाघेरे या नावावर पळते गाडी आमची. कुठून आला आपण? वाघेरे, कराड वाघेरे. ह्याचं नाव काय? कांच्या. कांच्या. कांच्या म्हणजे कशावरून नाव ठेवलं? ते आमचाही पहिला मोठा कांच्या म्हणून पळत होता. म्हणजे महाराष्ट्रात पहिल्या 10 मध्ये बैल पळत होता बंदीच्या अगोदर. मग त्यानंतर हे आम्ही नवीन खरेदी केला, ह्याचं नाव छोटा कांच्या ठेवला. का पिक्चरवरून वगैरे काय? नाही, ते पिक्चरवरून ठेवलेला त्या बैलाचं नाव. आणि तो म्हणजे त्या कांच्याच्या नावाप्रमाणे तो बी महाराष्ट्रात सगळ्यात फेमस बैल झालेला. तर आता आपण ह्या कांच्याचं थोडक्यात काय म्हणजे काय मैदान कशी काय? मैदाने आम्ही आत्तापर्यंत म्हणजे आत्ता एक 10-15 मैदाने केल्यात. त्याच्यातले एक 7-8 मैदान तो फायनललाच राहिला आहे. आणि गटाला आजपर्यंत कुठं मार खाल्ला नाही. तो आदतमध्ये बी आपण ओपनमध्ये पळवत होतो तर गट पास करत होता. आत्ता दुसऱ्यामध्ये आज पळवला नाही तर जाईल त्या मैदानात आपण ओपनमध्येच पळतो. आदत दुसऱ्यामध्ये पळतच नाही. आतापर्यंत हे नका आपल्याला नाराज केलाच नाही. जसा मोठा कांच्या आमचा जाईल तिथं गुलालात राहत होता, त्यानंतर ह्यो बी नाराज करतच नाही. जाईल तिथं फायनलला आहे, गट पास करतोच. कांच्याचं आपण नाही म्हटलं तरी ह्याचं स्वभाव काय आहे? का स्वभाव एकदम शांत आहे. मारत नाही. किती लहान पोरं गेली तरी मारत नाही, काय नाही. दोन्ही साईड बाहेरून पळतो. किती पब्लिक असली तरी काय अडचण नाही. आतून बाहेर चारी खांदी बैल पळतो, काय अडचण नाही. स्वभाव शांत आहे. म्हणजे आपण जरी कुठं गेलो कामानिमित्त काय अडचण नाही. खाया पाणी व्यवस्थित, काय अडचण नाही त्याची. नाहीतर आता आपण भरपूर बैल अशी काय बघतोय की जवळ येऊन देत नाही वगैरे, किंवा त्याला तो व्यक्ती त्या मैदानात पाहिजे. पाहिजे, ह्याचं असं काय नाही. तर ह्याला आपण खरेदी केलेला आहे का आपला? हे आपण 2,51,000ला खरेदी केलेला सासपडमधून. आदत होता तेव्हा केलेला आपण. आता ह्याला कितीपर्यंत मागणी आली वगैरे? काय आपल्याला मागणी आली पण आपण किंमतच केली नाही. आणि आपल्याला काय द्यायचं नाही. म्हणजे आपलं हा नादच आहे आमच्या रक्तात. आता आमच्या आजच्या दिवसाला 3 बैल पळायला मैदानला. एक आटपाडीला गटपास केला, एक निमसोडला गटपास केला, आणि आता कोरेगावमध्ये. म्हणजे 3 बैल 3 मैदानात गटपास झालेत. आता तर तुम्ही म्हणताय की नाद आहे किंवा 3 मैदानात. हा नाद तुम्हाला कसा लागला? कसा म्हणजे आम्हाला पहिल्यांदा घरी नाद होता, पण नंतर आम्ही असंच कांच्या घेतलेला. मग कांच्या घेतला तर कांच्या जाईल तिथं फायनलला राहत होता. मग तेव्हापासून ते नाद लागला. आता आमच्या दावणीला 6-7 बैल आहे. ते कोणत्या प्रकारची बैल आहेत? म्हणजे लहान आहे, मोठी पार मोठी बी आहे ती, लहान बी आहे ती. दुसरी आत्ता 3 आहे ती. एक आदत आहे आणि एक चौसा आहे, एक साई जाते, एक कडं जाते, अशी बैल आहेत. आपल्याला हा नाद पिढी जात पिढी जात आहे. आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी बी नाद होता आणि आता आम्हाला बी नाद आहे. आता आमच्या लहान मुलांनी बी नाद आहे. आता मुलं वगैरे आलेत का? नाही, आज नाही आली. आज शाळेला सुट्टी असल्यावर येतात. आमच्या मोठ्या बंधूचा मुलगा आहे, म्हणजे त्याच्यासाठीच खरं आता नाद चाललाय. त्याला नाद आहे जास्त, त्यामुळे ते. आपली ही जी गाडी पळती कुणाच्या नावावरती पळाली जाते? रोशन ज्वेलर्स वाघेरे, आमच्या दुकानाच्या नावावर पहिल्यापासून गाडी पळते. तर आपण नाही म्हटलं तरी ह्या बैलगाडी क्षेत्रात किती वर्षापासून? माझं तर मी वैयक्तिक आता 16-17 वर्ष झाले या नादात आहे. तर ह्या नाद आपल्या बैलामुळे लागला किंवा पिढी जातमुळं. तर या बैलाच्या पाठीमाग किती लोक साथीला असतात किंवा साथीला? म्हणजे आमचा ग्रुप बी तसा मोठा आहे. आज म्हणजे 2 बैल पोरांनीच घेऊन गेल्यात. आता मी इकडे आलोय, हे आम्ही इथं 10-15 जण आल्यात. तिकडं 5-6 जण एका बैलाबरोबर गेल्यात, एका बैलाबरोबर 5-6 जण. असं म्हणजे हा नाद एकट्या दुसऱ्याचा नाहीच. त्याला ग्रुप लागतो, साज लागतो, तेव्हा हा नाद आहे. नाही तर एका माणसाचा हा नादच राहिलेला नाही. आणि मेन कसं आहे, आता मी असलो नसलो तरी आमची पोरं सगळी करतात.
बैला झोपणापासून सगळं ते त्यांचं तीच पोरं करतात. आसिफ बाया, इम्रान बाया, अशी आमचे शेट आहे. शेटी पुण्याने आल्यात. हो. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. मी साईचंद फुरसुंगी, पुणे. आत्ता आपण या ठिकाणी पुण्यावरून आला. हो. या पुण्यातून आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटते ह्या आम्हाला हा नाद राखतातच आमच्या पण पहिल्यापासून. म्हणजे आमच्याकडे आता पुण्यातलं वातावरण आणि ह्या सातारा शहरातलं वातावरण एकदम मस्त. काही विशेष तिथली लोक किंवा ही सातारी लोक काय ह्यांच्यात फरक आहे? लय माणुसकी या लोकात, लय माणुसकी. म्हणजे घरातलं मी पुण्याहून इकडे आलो म्हणजे माझं एक दुसरं घर सातारा, म्हणजे असं हे असा विषय. पुण्यात तिकडं म्हणजे काय व्यावसायिक आहे? हा व्यावसायिक आपले उद्योगधंदे, गोटा वगैरे हे. तिथं पण बैल वगैरे बैल आहेत की आमच्याकडे, तिकडं इकडं दोन्हीकडे आता बैल. एक नवीन 9,51,000 खरेदी केला. आता एक बैल नवीन खरेदी केला, आता गटपास झाला. 9,51,000 हे काय तिथंच पुढंच. हो. नक्कीच भेटूया आपण त्या बैलाला देखील. आणि ह्या बैलाचं म्हणजे नाही म्हटलं तरी काय वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे असं लक्षात राहण्यासारखं. आपण कसं म्हणतो की बाबा हे नाही की हे नाही, हे वैशिष्ट्य म्हणजे काय, आता बैल दोन्ही साईड बाहेरून पळतोय. आता म्हणजे बाहेरून बैल पळणारा गावणे म्हणजे अवघड आहे. त्याप्रमाणे आता हा बैल दुसा असून ओपनमध्ये हे बाहेरून गट पास करतो, सेमी काढतो, काय अडचण नाही बघा. म्हणजे पहिले 10-15 वर्षाच्या मागे 5-6 गाड्या असायच्या पळायला. आता 10 गाड्यात गट पास करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही आदतला पहिल्याच मैदान आदत होता हो, तर आपण ओपनमध्ये कडन गट काढलेला पहिल्याच मैदानला, वाटा स्टेशनला. त्यामुळे काय अडचण नाही येणार. ह्याचं भविष्य चांगलं आहे आणि जातीला आहे, म्हणजे धनगर खिल्लार जातीतला आहे हा. घरच्या सासपडमध्ये आमचं जोडीदारच आहे, घरचं संबंध आहे. आत्ता जर आपण ह्या व्हिडिओद्वारे जर प्रेक्षक पाहतात आणि ह्या पाहणाऱ्या प्रेक्षकांनी किंवा शेतकरी वर्गाने जरी बैल खरेदी करायचा म्हटलं तर कोणत्या प्रकारचा बैल घेतला पाहिजे? काय त्याचं वैशिष्ट्य काय असावं? काय तर मेन म्हणजे बैलाचं पाय बघावं, फाउंडेशन पायाचं. पाय मजबूत असले तर काय अडचण येणार नाही. आणि आता पहिल्यागत काय राहिले नाही, कारण की बकासूरचं उदाहरण घेतलं तर काय बैल बी पाहिजे आणि मालकाचा स्टार बी पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट, बैल सगळा व्यवस्थित असला आणि मालकाचा स्टार नसला तर त्याचा काय उपयोग नाही. सगळ्यात मेन मालकाचा बी स्टार पाहिजे. बैल पाळण्यामागं स्टार लागतो. आणि मित्र हो, हे म्हणतात हे देखील बरोबर आहे. कारण हा जो आहे ह्याच्यापेक्षा जो आपला बकासूर आहे ह्याच्यापेक्षा छोटा आहे दिसायला, अंगाने किंवा हाईटनं, उंचीनं किंवा लांबी रुंदी जर पाहिली तर ह्याच्यापेक्षा छोटा आहे. पण त्याच्यापेक्षा हा मोठा जरी असला तरी त्याचा खूप पळ आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का भाऊ बकासूर किंवा इतर बैलांना? ते बकासूर आहे. बकासूर बरोबर पाहण्या इतपत अजून तो काय एवढा तयार नाही, कारण की बकासूर आता महाराष्ट्रात सगळ्यात टॉपचा बैल आहे. तर आपण असं सांगू शकत नाही बकासूर. पण इतर कोणत्या बैलासोबत काय, जसं आपलं कसं असतं, आपण टॉपच्या बैल नाही बघत. आपलं असं नसतं की टॉपचाच बैल घालायचा, टॉपला पाहायचा. आपण बैल 2-4 नंबरातले बैल घालून आपण फायनल घेतो. आपलं असं नसतं कुणाला वायदी दे 50,000, 10,000, 20,000 असलं काय आपलं नसतं. आतापर्यंत आपण कुणाला वायदी दिली का? 1 रुपया कधी दिली नाही ना, आपण कधी घेतली नाही ना. आपल्याला कोण मागणारच नाही, कारण की आपण 15 वर्ष बैल पळवला टॉपला, 1 रुपया कधी कोणापासून घेतलं नाही. त्यामुळे आपलं संबंध ना सगळ्यांबरोबर चांगला संबंध आहे. आजपर्यंत आपल्याला आता कुणी 1 रुपया मागितला नाही. मित्र हो, हा देखील बैल विना वायदे आहे आणि हा बैल कुठल्याही प्रकारची वायदी घेत नाही आणि देतही नाही. तर नाही कधी वायदी येणारही नाहीत, तर घेणार बी नाही. आजचा हा पायरा कुणासोबत होता? हा बैराम आप्पा शेळके, अमोल शिंदे कोरेगाव आणि अक्षय पहलवान कोरेगाव यांचा शंकर बरोबर होता. ते आमचे विजू शेठ मतकर म्हणून कोरेगावचं आहे, त्यांनी नियोजन केलेलं.
पार्शन ड्रायव्हर चिंचनेर यांनी गाडी आणली चांगली हाती. आत्ता जर ह्या व्हिडिओ मार्फत जर कोणाला पायरा करायचा म्हटलं काय उद्या अडचण नाही महिन्याने बरं. वगैरे तर भेटलं. ह्याला कोणाला संपर्क साधावा लागेल? काय माझा नंबर आहे, कोणाला बी भेटू, काय अडचण नाही. तर त्यासाठी ह्या पायरा करण्यासाठी आपला एक मोबाईल नंबर सांगा. 9850 71 60 78. या नंबरला नक्की फोन करा आणि आपला पायरा हा या मैदानामध्ये आपल्याला मिळून जाईल. त्यासाठी धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण विकास नाळे यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. दादा तुमचे देखील या ठिकाणी पूर्णपणे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. तर या विकास नाळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.